आणि आता लातूरमधून एक बातमी. नीट पेपर फुटी प्रकरणी आरसीसीच्या शिवराज मोटेगावकरला सीबीआयनं अटक केल्यानंतरही लातूरमध्ये क्लासेस सुरू असल्याचं चित्र आहे. रिनीट परीक्षेची शक्यता आणि विद्यार्थ्यांमधील संभ्रम लक्षात घेऊन आरसीसीच्या नियोजन समितीनं सराव परीक्षा घेण्यासाठी हे क्लासेस सुरू केल्याचं स्पष्टीकरण क्लास प्रशासनाकडून देण्यात आलं असलं तरी या सगळ्या प्रकारासंदर्भात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात. कृष्णा केंडे आपल्यासोबत आहे. कृष्णा, आरसीसीनं खरं तर रिनीट परीक्षेचं कारण जरी दिलं असलं तरी आश्चर्य व्यक्त होत आहे. काय नक्की चित्र आहे, काय सध्या घडत आहे? दीपक, केवळ लातूरच नाही तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 दिवसापूर्वी ज्या क्लासेसला टाळं होतं ते आत्ता उघडण्यात आलेले आहेत. मात्र असं जरी असलं तरी ज्या ज्या ठिकाणी अशा आरसीसी या ठिकाणी लिहिलं आहे त्यावरती बॅनर या ठिकाणी चिटकवण्यात आले ते दिसून येत अशा प्रकारचं लक्षात येतं आहे. आणि हे क्लासेस आपण आता जे पाहत आहोत ते 2 दिवसापूर्वी बंद होते. मात्र आता या ठिकाणी हे क्लासेस उघडण्यात आलेले आहेत. आणि आपण जर पाहिलं तर हे अशा पद्धतीचे जे क्लासेसमधले बोर्ड आहेत जिथं म्हणजे अगदी शिवराज मोटेगावकर यांचंही चित्र या ठिकाणी जिथं क्लासेसमध्ये होतं ते देखील झाकण्यात आलं आहे. मात्र असं असलं तरी क्लासेस आज उघडले आहेत. हे छत्रपती संभाजीनगरमधले हे क्लासेस आहेत आणि इथे इन्क्वायरी करण्यासाठी लोक देखील येत असल्याची त्यांची माहिती आहे. या ठिकाणी आपल्यासोबत मॅनेजर आहेत ज्या क्लास या ठिकाणी चालवतात, म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधले हे 2 ठिकाणी यांचे क्लासेस आहेत. मॅडम, एक प्रश्न असा आहे, तुम्ही क्लासेस या ठिकाणी सुरू केलेले आहेत आणि तुमच्याकडे किती विद्यार्थी या ठिकाणी आत्ता आहेत इथे आणि मराठवाड्यामध्ये? सर, आता जवळपासच्या आमच्या ब्रँचला विद्यार्थी शिकतात तर सर 1,500च्या जवळपास विद्यार्थी आत्ता रनिंगमध्ये आहेत आपल्याकडे. बाकीचे टेस्ट सिरीज जी आपली सुरू आहे रिनीटसाठी तर ते रेग्युलर आपण प्रत्येक आपल्या स्टुडंटला पण घेतो. बाहेरचे स्टुडंट माझ्याकडे 1000 आहेत. अशी इनरोलमेंट खूप सारी मोठी आहे. पालकांचा तितका विश्वास आहे म्हणून आम्ही क्लास रिओपन केलेला आहे. आपला रिशेड्यूल जो केलेला होता तो डेली रुटीनमध्ये आपला सगळा चालू आहे. जसं आपला आता 1 जूनला आपले क्लास ओपन होईल तर तोही शेड्यूल आपला आणि पूर्ण प्लॅन हा रनिंगमध्ये आहे. एक प्रश्न आहे, तुम्ही आरसीसी आणि मोटेगावकर सर ज्यांचे पोस्टर्स आहेत ते का झाकले? सर, जसं की आत्ता जे चालू आहे त्यांच्यावर जो आरोप लावलेला आहे त्या आरोपाच्या खातर काही संघटनावाले त्याला काळं फासून जात आहेत. त्याच्यासाठी हे होऊ नये म्हणून मी आत्ता सध्या ते कव्हरअप केलेलं आहे. पण याचा बाकीचा काही उद्देश नाही आहे सर. कारण असं आहे की ज्यांनी तुमच्याकडे पैसे, तुम्ही किती फीस घेता ते पहिल्यांदा सांगा महाराष्ट्राला. आणि किती आता विद्यार्थ्यांना त्यांचे पैसे वाया जाणार नाही यासाठी तुम्ही काय करता? सर, विद्यार्थ्यांचे नक्कीच आम्ही पैसे, सर फीस आता सध्या आम्ही 20,000च घेतलेली आहे फीस. बाकीचे काही स्टडी मटेरियलचे वगैरे असेल सर, ओव्हरऑल आपली नॉमिनल फीस आहे जे स्टडी मटेरियलला लागते ती अगदी 50,000 ते 60,000 रुपये. त्याच्यापेक्षा जास्त आपण घेत नाही. राहिला हा विषय की विद्यार्थ्यांचा जो आम्ही शिक्षण किंवा एज्युकेशन किंवा त्यांचं फ्युचर व्हायला जाऊ देणार नाही. आमचं सगळं डेली रुटीनमध्ये असेल तेवढंच क्वालिटेड असेल. जसं आत्ता मोटेगावकर सरांनी जो आम्हाला मंत्र शिकवलेला आहे की आम्ही विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत नाही किंवा त्यांच्या भविष्याशी नाही, तर सर ते नक्कीच मला हा भविष्याशी खेळ वाटत नाही पेपर फोडणं? सर, त्याच्यामध्ये आणखीन काही निष्पन्न झालेलं नाही आहे. लोकांच्या भविष्याशी खेळ नाही आहे सर. नाही आहे, नक्कीच केलेलं नाही आहे. निश्चित. मला एक शेवटचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांना काय सांगाल तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी ज्यांनी तुमच्याकडे आले त्यांना? सर, विद्यार्थ्यांना एवढंच सांगायचं आहे आम्हाला की तुम्ही जसा अगोदर आरसीसीवर विश्वास ठेवला होता किंवा मोटेगावकर सरांवर विश्वास ठेवला होता तो आणखीन तसाच थोडासा कायमस्वरूपी टिकून ठेवावा, जेणेकरून त्यांना पूर्ण लाईफ टाईम त्यांच्यावर विश्वास येईल आणि तेवढं आम्ही करू. आता आपण पाहतो की हे सगळे क्लासेस आहेत या ठिकाणी ओपन करण्यात आलेले आहेत आणि 1 तारखेपासून सुरू होतील असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र मोटेगावकरांवर जे आरोप झालेत त्यांना फक्त आरोप आता समजत आहेत. आता यात विद्यार्थी किती विश्वास ठेवतात हे 1 तारखेनंतर आपल्याला कळेल. दीपक, तुम्ही आगामी काळात याशिवाय जी चौकशी सुरू आहे त्यातून देखील काय बाहेर येतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. कृष्णा, तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल आणि साधलेल्या संवादाबद्दल.